गो गो जर रवायच ना भाजी बारीक चिरा म्हणजे कशी घशाखाली उतरू होई खाव खो होई ना. इंदू गो इंदू इली सरिता इंदू काय असा देव घरात गेले तुमका चाय दे दी नका देत हा. काय गो हरतर तर कित्या अगो हात कापून घेशी उगाच आमची सगळ्यांची धावपळ करशी नाहीतर काय या घरात नाश्ता चाललेला असता. अगो बघतोस काय या बघ तू एका चाय गरम करून दे मी चिरतोय भाजी. नाही नाही वहिनी मी या बघ आमचा हात जरी मोडलो ना तरी कोणा काळजी नाही. हा उठ चल चिरतोय उठ. एकाची दोन कामा करून ठेवशी. बघितलं स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही म्हणतात ना तो ह्यो असो. कावेरी काय झाला काय काय नाही तोंडावर सुंट वाटणार नाही तसा काय भ्यालच का. हा बघ काय झाला ना तरी कशाकच भ्याचा नाही. ते जपमाळ घे देवाचा नामस्मरण करीत राहू काही एक नाही होतला. घाबरला आता. काय वाये खायरी बद्दल बोलतास. दूध तापवून ठेवलंय आम्ही. या बाकी बरा जमता तुमका आहे विषय बदलूचा. काय गे बच्ची काय झाला काय री असा तुझ्या समोर उठान का त्या गेला गेला असा तसाच. आपल्याक काय माहित. आपल्या काय माहित. या दोघी विंका ना बरा जमता लपवचा. पण लक्षात ठेवा कोंबो किती झाकून ठेवलो ना तरी आरावलो ना की समजता. आणि ह्यो कोंबो पण ना कधीतरी आरवा मग हे तोंडार पडशा दोघी जणी आमका सांगत. हिंदू वादळ शांत झालेला दिसत असला तरी त्या परत येणार नाही असा नाही. आपल्या सावधगिरी बाळगूक बाई.
अबो शेवंत हाता गप बसणारा नाही. वच्छी, तुम्ही कावेरीला माझ्यापासून लांब करण्यासाठी काही करा. ही शेवंता जर घरात घुसली ना तर काही करेल. वादळ आहे ही शेवंता, वादळ. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. काय झालं? तुम्ही घाबरलात का? बघा तुम्हाला काही होणार नाही. मला नाही बोलायचं काय. हो झालं काय? ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. काय झालं? का कावेरी का काय बडबडता ना का ते का थांबूक सांग. मी नाही. हिंमत नाही का बंद करूक सांग. अरे तेवढा तरी करून दाखव मर्दा. तू का काय डोंगर उचलूक सांगत नाही. एवढा जरी करून दाखवलास तरी पास. पण का? बघूचा या घरात आश्रिता सारखं राहतं. या घरात तुझं पोट ऐकता काय? नाही. आता कावेरी पण तुझं ऐकणार नाही. या घरात तुझा कोणी ऐकणार नाही. अरे तुझी बाईल तुझं ऐकत नाही तर त्या कावेरी तुझा काय ऐकणार? त्या घरातलो देव तुमका आमच्यापासून लांब करू शकणार नाही. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. ए, बंद कर! ओम नमः बंद कर तुझे ते मंत्र नामस्मरण. त्रास व्हायला लागले मला याचा. सयाजी, हो मी सांगतोय ना बंद कर. कंटाळा आलाय मला. ह्या सगळा बंद करू तुझ्या बापाशीचा घर नाही हा. तिथे माझ्या सुनेवर आरडतोस. काय हक्क आहे तुझो? मला हे सगळं सहन होत नाही आता. सहन होणार नाही ना तर कानात कापसाचे बोळे घाल. पण माझ्या सुनेवर आवाज चढवायचो नाही. चालता हो ऐसून. चालता हो, चालता हो. काय झालं? काय चाललंय हे सगळं? सांग तुझ्या घोवा हैसर रावता ना तर आमच्या मागे लागलेली बॅग मागे सारू. हैसर रवान कोणावर हुकमत गाजूची गरज नाही हा. आणि माझ्या सुनेवर आवाज चढवायचो नाही. सयाजी कावेरीवरती रागवला त्यामागे काहीतरी कारण असेल ना? सुषमा तू मध्ये पडू नकोस. सयाजी का? मी का नाही मध्ये बोलायचं? या घरातले तुझ्या विरुद्ध काही बोलतील मी सगळं ऐकून घ्यायचं का? अरे बायको आहे मी तुझी. जर कोणी तुझ्या विरुद्ध बोलत असेल, जर कोणी तुझ्या विरुद्ध जात असेल ना तर मी तुझ्या पाठीशी असेन. मी तुझ्या बरोबर असेन. आणि काय हो नाही तुम्ही तुमच्या सुनेला किती पाठीशी घालणार आहात अजून? ह्या घरात जे काही होत आहे ना ते सगळं हिच्यामुळे होत आहे. आणि आता बघा असं देवघरात बसून नामस्मरण करून सात्विक बनण्याचा प्रयत्न करते ही. पण मूळ गुण बाहेर पडतातच ना आणि ते बाहेर पडलेच आहेत. मग कशाला अशी थोतांड करायची? सुशल्या मा राहू द्या अम्मा, नको भांडू.
मला आता सहन होत नाहीये. बरं झालं गेली ते. तिला इथून जाण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता ना, कारण तिच्या चारित्र्याविषयी जे काही ते सगळं स्पष्टच आहे. सुषमा, आरोप करण्याआधी ना जरा भान ठेव. तू जशी एक स्त्री आहे ना, तशी ती पण एक स्त्रीच आहे. कावेरी, काय झालं? कावेरी, काय झालं? अशी धावत पळत का आलीस तू? खाली कोणी भांडलं का? नाही, ते सुसल्याचा आवाज येत होता मोठमोठ्याने. तू मला काही सांगणार आहेस का? तू बोलल्याशिवाय मला कसं कळेल कावेरी काय झालंय ते? कावेरी, अभी खूप भीती वाटतेय. कावेरी, अरे असं घाबरून नाही चालणार कावेरी. कावेरी, अभी नेहमी असं वाटतोय ना की काहीतरी चुकतोय. असं भीती वाटते की काहीतरी वाईट होणार आहे. अम्माने ना हे जपमाळा दिलं. मी देवा समोर बसली, पण तरी कस तरी होत. असं वाटते काहीतरी वाईट होणार आहे. शांत हो आधी, शांत हो तू. बघ माझ्याकडे. ही कावेरी माझी नाहीये. माझी कावेरी अशी रडणारी नाहीये. बघ असं काय करतेस? तू विसरलीस का? तू माझ्या मागे खंबीरपणे उभी राहायचीस. तू मला धीर द्यायची. तुला आठवतं, मी नवीन बिझनेस सुरू केला होता, लॉस झाला होता मला. तू खंबीरपणे उभी राहिली होतीस माझ्या मागे. कावेरी, ह्या घरातले सगळे लोक तुझ्या विरोधात होते, तेव्हा तू सगळ्यांसमोर तू स्वतःला सिद्ध केलंस. मी पण तुझ्यावर संशय घेतला, तेव्हा पण तू खंबीरपणे उभी राहिलीस. एक सांगू, दुसरं कोणी असतं ना, एवढं सोडून गेलं असतं. पूर्वाला नवीन आयुष्य जगण्याचं बळ तू दिलंयस. तू असं करून कसं चालेल कावेरी? काही नाही, मला आधीची कावेरी बघायची. सगळं बरोबर आहे अभि, पण स्ट्रॉंगली कोणाच्या विरोधात उभं राहायचं? ती शक्तीच्या विरोधात, हे मला माहिती पण नाही. किती कठीण आहे सगळं अभि. कठीण आहे मला माहितीये, पण अशक्य नाहीये. अगं मी आहे ना तुझ्यासोबत, कशाला घाबरायचं? घाबरू नको. आलो मी. अभि, खाली काय झालं ते बघू ना तू. थांब. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. ह्या असा हसून स्वतः समाधान देतस काय? बच्चे, घरात काय होता हा बघतस ना? हा, बघते. पण ह्या सगळा अण्णा नाही घडवता त्याची लाज वाटता मका. बच्चे, अण्णा नाही कसं नव्हतो. मनात तिला तर एक घाव दोन तुकडे करायचं, पण तो अण्णा नाईक मेलो
आणि ह्यो हा तो अण्णा नाईक नाही. काय बोलतस तू बच्चे? खरा ता बोलतोय. अरे तुझी ताकद कमी झाली म्हणान तू ही अशी भांडणं लावतस घरात. ही अशी कामा घरातल्या बायका करतात. हे बघ, जर खरो अण्णा नाईक असशील ना तर तुझे हे कारनामे बंद कर आणि वाड्यातून चालतो हो. बस झालो तुझं मुक्काम. जिथे पण घरातल्यांका कधी धड जगूक दिलंच नाही. आता तरी जगूक दी घरातल्यांका. बच्चे, तू काही काय बोललंस ना तरी मी आणि माझा शेवंता कार्य पार पाडल्याशिवाय ऐसून जाणार नाही. खूप खूप चुकलो मी, खूप चुकलोय. पण हे सगळं मी त्या अण्णामुळे करत होतो हे मी कसं सांगू कावेरीला? मला त्या माणसाच्या जाळ्यात अडकायचं नाही, पण मी वारंवार अडकला जातो. कसं सांगू? दुश्मनात कावेरीची काही चूक नव्हती. काहीच बोलू शकलो नाही. चुकलोय मी, खूप चुकलोय. मला माफी मागावी लागणार आणि मी मागणार माफी. मी माफी मागणार. नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय.